मासे नाही काही करत असत नाही मासे म्हणलं नाही, इकडे काहीच करत नाही. बरं. आता या ठिकाणी आपण गव्हाबरोबर कांद्याला सुद्धा वापरलेले आहे. कांद्याला सुद्धा वापर. बरं. आता याला बी आलेले आहे. हो. याच्या याची फुलाची साईज दाखवा बरं किती मोठी झालेली आहे. तर हातामध्ये जर घेतलं ते बसत नाही हातामध्ये. हातामध्ये बसत नाही. बरं बरं. आणि मधमाशाची संख्या सुद्धा भरपूर आहे इथं. मधमाशी संख्या भरपूर आहे. इथं जर बघितलं तर भरपूर मधमाशा आल्या. बरं. मोहरीची एकच झाड आहे. मोरला पण भरपूर हे लागलेलं, शेंगा लागलेल्या. आणि गव्हाबद्दल काय म्हणणं आहे आपलं? फुटवा वगैरे गव्हाला फुटवा भरपूर आहे. बरं. आणि ओंबी ओंबी पण छान आहे. सगळे सारखी हाईट वगैरे. ओंबीची साईज जर बघितलं सगळ्याची सारखी आहे. सारखी आहे. हो. बरं बरं. या ठिकाणी आपण घरी खाण्यापुरते पूर्ण झाडं सुद्धा लावलेली आहेत, एक एक पूर्ण लावलेले नारळ, खजूर, आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी, बरं बरं. लिंबू, हातगा, सगळ्या झाडं लावलेले. बरं बरं. शेवगा. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2019 आहे. तर ग्रीन पॅडच्या काळी वाचवा या अभियानात सामील झालात आणि घरी खाण्यासाठी रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली. हो. आणि विशेष म्हणजे पुन्हा एक विसरलं मला विचारायचं, तर आपला परभणीमध्ये जे आपला सेंद्रिय बाजार चालू झालेला आहे दर बुधवारी, त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये माझा केळीचा सहभाग आहे. मी विषमुक्त केळी आणि भट्टीने पिकवलेली केळी मी शनिवार बाजारामध्ये दर बुधवारी आणि बुधवारच्या नंतर जी माझ्या जो उर्वरित केळी असतील ते मी विद्यापीठ गेट समोर जो विकतो. बरं. तर प्रतिसाद चांगला आहे. प्रतिसाद चांगला आहे. ठीक आहे. तर मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो. राम राम. राम राम.